तर जय हिंद, जय महाराष्ट्र भावांनो. नमस्कार सर्वांना. मित्रांनो, खुशखबरी अशी आहे की महाराष्ट्र सुरक्षा बल जी तात्पुरती निवड यादी लागलेली आहे मित्रांनो. जे मागचे मुलं होते बॅच क्रमांक 67 किंवा नवीन मुलं, त्या नवीन मुलांना स्थापनेनंतर नवीन स्थापनेनंतर जॉईनिंग आलेली मित्रांनो. हे बघा तुम्ही या ठिकाणी बघा. महाराष्ट्र सुरक्षा महामंडळ, महाराष्ट्र शासनाने वैज्ञानिक महामंडळ 32 म्हणजे ॲड्रेस आहे मित्रांनो. 32वा मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर कप परेड, मुंबई. मित्रांनो बघा, ही तारीख पहा, दिनांक 6/10/2025 मध्ये म्हणजे कालच लागलेली आहे. ही तात्पुरती म्हणजे स्थापनेवर ज्या मुलांचं निवड झालेली आहे त्या मुलांची निवड या ठिकाणी झालेली आहे मित्रांनो. हे बघा, महाराष्ट्र सुरक्षा बलातील खालील सुरक्षाकर्मींना त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या स्थापनेत कंत्राटी व तात्पुरत्या स्वरूपात कर्तव्य देण्यात येत आहे. म्हणजे बघा, ही न्यू जॉईनिंग आहे मित्रांनो. ज्या मुलांचं काही इंडस्ट्री भेटली आहे, काहीकीला तुम्ही बघून घ्या या ठिकाणी कोणाकोणाचे नाव आहे. काही बॅच 67च्या अगोदरचे मुलं आहे, काही 61चे पण मुलं आहे, काही 65चे पण बॅचचे मुलं आहे या ठिकाणी आलेले आहे मित्रांनो. तर आपण बघू शकता. हे बघा या ठिकाणी MSF नंबर बघा, MSF नंबर 2422-334. नेम बघा, ऋषिकेश ज्ञानेश्वर जगताप. हा कोणता कॅन्डिडेट आहे माहीत नाही मित्रांनो, पण सिक्युरिटी गार्ड म्हणजे सिक्युरिटी गार्डमध्ये त्याची नियुक्ती झालेली आहे आणि त्याला वर्ल्ड लोकेशन भेटलं आहे कामा हॉस्पिटल. ज्या ठिकाणी 26/11 आपला हल्ला झाला होता त्यास बलांनी आपली महाराष्ट्र सुरक्षा बलाची स्थापना झालेली होती. त्या मुलाला कामा हॉस्पिटल भेटले मुंबईमध्ये. न्यू लोकेशन टाटा, म्हणजे ते वर्ल्ड लोकेशन त्याचं कामा हॉस्पिटल होतं, पण आता न्यू लोकेशन तिथं झालं टाटा हॉस्पिटलला त्याची नियुक्ती झालेली आहे. न्यू पोस्ट सिक्युरिटी गार्डच आहे. आणि प्लेस बघा या ठिकाणी बघा, प्लेस नंबर जे प्लेस आहे तुम्ही बघून घेऊ शकता इथं कोणत्या ठिकाणी आहे. या ठिकाणी बघा, ज्या मुलांचं या ठिकाणी नाव असेल तर तुम्ही नक्की, काही मुलांचं जॉईनिंग बी आहे, काही जॉईनिंग बी आहे. हे बघा या ठिकाणी सगळे जॉईनिंगवाले 2 नंबर पेजवर बघा. 1 नंबर पेजहून खाली 2 नंबर पेजवर जॉईनिंग आहे. जॉईनिंग सगळे म्हणजे काहीची पोस्ट झालेली आहे, काहीची ट्रान्सफर झालेला आहे. या ठिकाणी बघून घ्या. आपला सर्वांचा ॲड्रेससुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. काहीकीला हे बघा या ठिकाणी बघा, काहीकीला रेल्वे स्टेशन बी भेटलेलं आहे. RPF इलेक्ट्रॉनिक LID म्हणजे रेल्वे स्टेशन मुंबई. हे बघा, MIDC नेव्ही मुंबई. नेव्ही जे आपला मुंबईच्या समोर नेव्ही एरिया आहे पहा, समुद्रकिनारी, त्या ठिकाणी काही केला RPF म्हणजे रेल्वेच्या स्टेशनवर भेटलेला आहे. काही केला CSMT भेटलेला आहे. या ठिकाणी सगळ्याला जॉईनिंगवाले बी, काही वेटिंगवाले बी या ठिकाणी जॉईनिंग केलं मित्रांनो. हे बघा, वेटिंगवाले बी मुलं या ठिकाणी घेतलेले आहे. भरपूर असे मुलं आहे ज्यांचं नाव असेल लवकर त्यांनी जॉईनिंग होण्याचा प्रयत्न करा, कारण हा मौका नंतर मिळत नाही. काही केला स्टेशन भेटलेलं आहे खूप, काही केला टाटा हॉस्पिटल भेटलेलं आहे, काही केला ICICI बँक भेटलेलं आहे. भरपूर या ठिकाणी नाव. हे बघा या ठिकाणी बॅच क्रमांक 67. बॅच क्रमांक 67 म्हणजे या झालेले मुलं आहे पेरणीच्या टायमात, म्हणजे जून महिन्यामध्ये जे मुलं ट्रेनिंगला गेले होते या ठिकाणी त्यांचं नाव आलेलं आहे. म्हणजे ही न्यू जॉईनिंग आहे मी यांची. या ठिकाणी बघा, सिक्युरिटी गार्डचे सगळे अक्षय मोहन जाधव हा मुलगा आहे, त्यांची न्यू जॉईनिंग आहे. त्याला बघा, अतपोट हिल पोलीस स्टेशन म्हणजे या मुलाला पोलीस स्टेशन भेटलेलं आहे. कमिशनर ऑफ पोलीस, हे बघा कोण या, ज्ञानेश्वर दत्ता पवार. त्याला कमिशनर ऑफ पोलीस म्हणजे त्याला या ठिकाणी स्टेशन भेटलेलं आहे मोठं. तरी मुलांना बघा या ठिकाणी भरपूर असे मुलं आहेत त्यांना स्टेशन भेटले, बँक भेटली आहे, काही केला रेल्वे स्टेशन भेटले आहे, काही केला दुसऱ्या जिल्ह्यामध्ये पण नियुक्ती झालेली आहे. म्हणजे मुंबईमध्ये नाही, दुसऱ्या जिल्ह्यामध्ये पण सुद्धा नियुक्ती झालेली आहे न्यू जॉईनिंगची. दाखवतो तुम्हाला या ठिकाणी बघा. बॅच क्रमांक 67 म्हणले जी मुलं आहे या ठिकाणी तुम्ही आपले नाव बघून घ्या एकदा, कोणाकोणाचे नाव असन. सगळं शक्य नाही वाचणं, पण मग न्यू जॉईनिंग आहे सगळ्यांची, आपण बघून घ्या. या ठिकाणी बघा 2-3 मुलाला कोल्हापूर भेटलेलं आहे. हे बघा या ठिकाणी सागर राजू जाधव हा मुलगा बघा न्यू जॉईनिंग आहे. त्याला ऑन पोस्ट ऑफिसर आशिष माथुर कोल्हापूर, या ठिकाणी त्याची कोल्हापूरला नियुक्ती झालेली आहे मित्रांनो. असंच नाही, मुंबईच भेटत नाही, नशीब लागतं ते. लक्की ड्रॉ पॉनी आहे तुमचा कार्यक्रम सगळ्यांना लक्की ड्रॉ पॉनीच तुम्हाला नियुक्ती होते. या ठिकाणी बघा हे सगळे न्यू जॉईनिंगवाले आहे 67. आता या ठिकाणी 67 नंबरची बॅच संपलेली आहे. काही 65 मुले, काही 61 मधले, काही 66 मधले मुलं या ठिकाणी वेटिंगले होते. ते मुलं बी त्याला न्यू जॉईनिंग केली. म्हणजे मुलं असे करतात की पुरत नाही, MSF पुरत नाही आणि वेटिंगला राहता, मग जात नाही लवकर. त्या मुलांना पण चान्स देतं सरकार असं चुत्या नाही तुमच्यावानी. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, खाली त्यांना एक नोटिफिकेशन दिलेले आहे.
उपयुक्त आदेशानुसार नेमणूक केलेल्या सुरक्षाकर्मी नेमणुकीच्या जागी तात्काळ रुजू न झाल्यास त्यांना नेमणुकीत स्वारस्य नाही. म्हणजे तुम्ही जर तात्काळ या ठिकाणी जॉइनिंग या ठिकाणी आस्थापनेवर गेले नाही, तर तुम्हाला जॉइनिंग भेटणार नाही. तर तुम्हाला दिलेलं आहे तात्काळ तर सदेश तुम्हाला जी तारीख दिलेली आहे त्या तारखेलाच तुम्ही तिथं हजर राहावे. हे बघा या ठिकाणी हजर झालेल्या सुरक्षाकर्मींना दिनांकित अहवाल प्रभारित अधिकाऱ्यांनी कार्यालयात वेळेत तत्काळ व सुत्या कळवा. आणि प्रारंभी अधिकारी यांनी सूचनाकर्मी आस्थापनेत हजर झाल्यावर HRMS प्रणालीमध्ये सदर सुरक्षाकर्मींना व्यक्तित्व माहिती तत्काळ अज्ञात कार्याबद्दल सूचना द्याव्यात. अर्ज झालेल्या सुरक्षाकर्मींना दिनांकित अहवाल प्रभारी अधिकाऱ्यांची महारासूप नियंत्रण कक्षावर त्यांची म्हणजे त्यांची तुम्ही गेल्यानंतर तिथं तुमची नोंद होईल आणि त्या दिवशीपासून तुमचा पहिला दिवस तुमचा पेमेंटची किंवा तुमच्या रुजू झाल्यावर तुमची वर माहिती जाईल. या ठिकाणी बघा या ठिकाणी सदरचे आदेश म्हणजे दिनांक 7/10/2025 रोजीपासून अंमलात येईल. म्हणजे तुम्हाला आजच 6 तारखेला तुम्हाला तिथं जाऊन जॉइनिंग करायचं आहे आणि तिथं तुम्हाला हे करायचं आहे. हे बघा या ठिकाणी आपले जे MSFचे जे पोलीस महासंचालक असतात, व्यवस्थापित संचालक, महाराष्ट्र सुरक्षा बल मुंबई यांच्या मान्यतेयोग्य जे अधिकारी असतात ते आपल्याला निरीक्षण करतात. तर मित्रांनो, ज्या MSF जवानांचं या लिस्टमध्ये नाव असेल त्यांनी तात्काळ जॉइनिंग करा. ज्या मुलांचं न्यू जॉइनिंग असेल त्यांनाही मस्त आहे, कारण त्यांना मुंबईमध्ये वर्ल्ड कप काही केला, रेल्वे स्टेशन भेटलेलं आहे, काही केलं बँक भेटलेलं आहे, काही केलं दवाखाना भेटलेला आहे. खूप चांगल्या प्रकारे आहे मित्रांनो. न्यू जॉइनिंग आहे, काय वेटिंगला मुलं आहे. ज्या मुलांचं नाव असेल त्यांना नक्की जॉइनिंग करा. जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ तुम्हाला घेऊन येईल. आपले MSF जवान कोणतीही नोटिफिकेशन येऊ द्या, मी तुम्हाला आपला व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन. मित्रांनो, आपला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.